पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतनानुवादित नलिंबे कदा दंभवादे विवादित करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. समर्थ भक्तांची लक्षणं सांगत आहेत. अनेक विविध प्रकारची लक्षणं सांगून झाल्यानंतर या श्लोकामध्ये समर्थाने आणखीन काही भगवत भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. समर्थ म्हणतात, क्रमी वेळ जो तत्वचिंतनानुवादे. भगवंताने आपल्याला जो वेळ दिलेला आहे, आयुष्यामधला जो काही आपल्या जीवनामध्ये वाट्याला आलेला जो काळ आहे, त्याचा उपयोग करत असताना तो कसा करावा ही भक्ताला बरोबर माहिती आहे. तुम्ही आम्ही जो वेळ घालवतो तो वाया वेळ घालवतो. कारणासाठी कार्यासाठी आपला जो वेळ खर्च होतो त्यापेक्षा निरर्थक आणि वाया घालवणारा वेळ जो असतो आपला तो ज्यादा असतो, जास्ती प्रमाणात असतो. याचा आपण कधी विचार करत नाही. आपण विनाकारण लोकांना सांगत असतो की मला वेळ मिळत नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला वेळ पुरत नाही. हे आपल्या मूर्खपणाचे असणारे सबबी आहे. कारण का, आपण दिवसातला काम किती वेळ करतो आणि रिकामी किती वेळ असतो याचा जर आपण स्वतः विचार केला तर आपल्या लक्षात येईल की किती वेळ आपला वाया जातो. आपण काय करतो, रिकामा जो वेळ आहे तो चिंता करण्यामध्ये तरी घालवतो, नाहीतर भूतकाळामध्ये झालेल्या घटनांचा विचार करण्यामध्ये घालवतो. म्हणजे भविष्याची चिंता किंवा भूतकाळाचा निरर्थक विचार ह्याच्यामध्ये आपण वेळ वाया घालवत असतो. त्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय होतो, बुद्धीचा मेंदूचा अपव्यय होतो आणि फायदा तर काहीच होत नाही. परंतु जे विचारी माणसं असतात, तत्वज्ञ माणसं असतात, म्हणजेच भगवंताचे जे भक्त असतात, त्यांची अवस्था अशी नाही आहे. ते काय करतात, जो वेळ त्यांच्याकडे शिल्लक राहील त्या सर्व वेळेचा क्षणाचा आणि क्षणाचा सदुपयोग करून घेत असतात. म्हणजे कसा, तर समर्थ सांगतात, क्रमी वेळ जो तत्वचिंतनानुवादे. जो वेळ घालवायचा आहे आपल्याला तो कशामध्ये घालवतात, तर तत्वचिंतनामध्ये घालवतात, खर्च करतात. माणसाकडे पैसा असो किंवा वेळ असो, तो असलेला पैसा किंवा वेळ कशासाठी खर्च करावा हे माणसाला समजलं पाहिजे. आणि योग्य कारणासाठी जर वेळ किंवा पैसा जर नाही खर्च केला तर पुन्हा मग दारिद्र्य अवस्था आल्याशिवाय राहत नाही. जसं की एखाद्याकडे 1000 रुपये आहेत आणि तो यात्रेमध्ये गेला, त्याला हे घ्यावं वाटलं, ते घ्यावं वाटलं, मुलांना खेळणी घ्यावी वाटली, आणखीन काही चांगल्या वस्तू दिसल्या घरातल्या उपयोगाच्या, त्या वस्तू घेतल्या, परंतु पोटाला काहीतरी खावं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. आणि सगळे पैसे संपून गेल्यानंतर मग विचार करू लागला की अरे आपण सकाळपासून काही खाल्लंच नाही. खिशात हात घालून बघितलं तर पैसा शिल्लक नव्हता, खायलाही पैसे नाहीत आणि परत घरी यायला तिकिटालाही पैसे नाहीत. अशा अवस्था त्या मनुष्याची झाली. शेवटी भीक मागावं लागतं. मग कुठे मिळालं तर ठीक, नाही तर मग जी फजिती व्हायची तीच होत असते. ती त्या माणसाची जशी अवस्था तशी तुमची माझी तीच अवस्था आहे. भगवंतानी आपल्याला जे दिलेले क्षण आहेत ते किती अमोल आहेत, किती मूल्यवान आहेत, त्याचा आपण विचारच करत नाही. ते असे उधळून टाकतो, वाया घालवतो. आणि ज्या वेळेला आपल्या परीक्षेची वेळ येते त्यावेळेला मात्र आपल्या हातामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. ही अवस्था प्रत्येकाची आपली होत असते. याचं कारण का, तर जे आहे त्यावेळेला ते कसं खर्च करावं हे न कळाल्यामुळं. आणि तेच आपल्याला संत सांगतात की बाबा, जो वेळ आहे तो चांगलं चिंतन करण्यामध्ये घालव, चिंता करण्यामध्ये घालवू नकोस. चिंतनामुळं काय होतं, स्वतःचंही कल्याण होत असतं आणि इतरांचंही कल्याण होत असतं. चिंतनातून काहीतरी साध्य होत असतं, काहीतरी हिताच्या गोष्टी मिळत असतात. म्हणून साधू संतांनी चिंतन केलं, ऋषीमुनींनी तत्वचिंतन केलं आणि म्हणून एवढे मोठे मोठे अशा प्रकारचे शोध ऋषीमुनींना, तपस्वी लोकांना किंवा वैज्ञानिकांना हल्लीच्या भाषेत जे लागलेले आहेत ते चिंतनातून लागलेले आहेत.
तत्वचिंतनाला फार महत्त्व आहे. मनुष्यानं तत्वचिंतनामध्ये आपला आयुष्याचा वेळ खर्च करावा. आणि हे भगवत भक्ताला माहीत असल्यामुळं महाराज म्हणतात की क्रमी वेळ जो तत्वचिंतनानो आदे. आणि असं करत असताना पुढं समर्थ सांगतात न लिंपे कदा दंभवादे विवादे. तो भक्त जो असतो तो दांभिकपणाच्या मळानं कधी लिंपला जात नाही. म्हणजे दांभिकपणा त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. आता दंभ कशाला म्हणायचं, तर दंभाची व्याख्या अशी आहे की स्वतःजवळ काही नसायचं परंतु आव फार मोठा आव आणायचा, ह्याला दांभिकपणा म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कीर्तनकार, पोशाख कीर्तनकाराचा इतका उत्तम केलाय त्यानं, इस्त्रीचे कपडे आहेत, अगदी तळम अशा प्रकारचे रेशमी कुर्ता अंगावरती घातलेला आहे, उत्तम तऱ्हेचं धोतर नेसलेलं आहे, इस्त्रीची घडी मोडलेली नाही, अंगावरती सुगंधी अशा प्रकारचे अत्तराचे फवारे मारलेले आहेत, गळ्यामध्ये मोठमोठे हार घातलेले आहेत कीर्तनाला उभा राहिला. परंतु अभंगामध्ये महाराज काय म्हणतात हे त्याला जर सांगता येत नसेल, त्याचं चिंतन करता येत अभ्यासात जर नसेल, तर या वरच्या गोष्टीला काय उपयोग आहे. त्याला दांभिकपणा असं म्हणतात की स्वतःकडे काही नसलं तरी मी सगळ्यापेक्षा कसा शहाणा आहे, मी सगळ्यांच्यापेक्षा कशा हुशार आहे, मला सगळं काही कळतं, अशा प्रकारचा जो आव आणतो त्या आव आणण्याला दांभिकपणा असं म्हटलं जातं. म्हणून परमार्थामध्ये दांभिकपणाला काही किंमत नाही, ते मुळातच असायला पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे, जर आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठलं. आडामधलं पाणी वरती काढत असताना जे काही रहाट असं लावलेला असतो, त्या रहाटाला अशी भांडी जोडलेली असतात, तो रहाट फिरवत असताना ती भांडी आडामध्ये जातात आणि आडातलं पाणी वरती घेऊन येतात. परंतु त्याच्यामध्ये पाणी जर नसेल तर मग वरती काय नुसतं चाक फिरत राहणार. त्या पद्धतीनं अंतःकरणामध्ये जर ज्ञानाचा बोध नसेल तर वरवरनं केलेले सगळे जे उपचार आहेत किंवा सगळे जे काय असणारे आहेत ते ढोंग म्हटलं जातात त्याला. आणि हेच दांभिकपणाचं लक्षण आहे. खरा जो भगवत भक्त असतो तो बाह्य उपचाराला कधीच महत्त्व देत नाही. संत गाडगेबाबा हे राष्ट्रीय कीर्तनकार होते, नुसतेच कीर्तनकार नव्हते तर देशाचे मोठे सुधारक अशा प्रकारचे ते महात्मा होऊन गेले की त्यांनी स्वच्छता अभियानाचा आणखीन संपूर्ण या देशभर असणारा प्रचार केला. त्या गाडगेबाबांचा जर विचार केला तर काय होतं, त्यांच्याकडं काही नव्हतं, नेसलेल्या फाटक्या चिंध्या अंगावरती, त्याच चिंध्या घेऊन अंगावरती कीर्तनाला उभे राहायचे. पण 10-10, 20-20 हजार लोकांचा समाज त्या काळामध्ये त्यांच्या कीर्तनाला येत होता. याचं कारण का, कोणती आकर्षक गोष्ट होती त्यांच्याकडं. महागातली गाडी नव्हती, उत्तम तऱ्हेचा रुबाब नव्हता, चांगली कपडे नव्हते, सुगंधी अत्तरं नव्हती, मोठमोठे हार काही नव्हतं. परंतु जे अंतःकरणामध्ये जे काही असणार तत्व होतं, बोध होता, त्या बोधाचा परिणाम समाजाच्या मनावरती होत होता. आणि म्हणून दांभिकपणाला जगामध्ये किंमत काही नाही आहे. 2 दिवसापुरतं ते चांगलं दिसेल, परंतु ते खरं काय आहे हे कळाल्यानंतर लोक त्याच्यापासून लांब पळून जात असतात. खरा जो भक्त आहे तो दांभिकपणाला आपल्या अंतःकरणामध्ये थारा देत नाही, दंभापासून तो 4 हात लांब राहतो. म्हणून न लिंपे कदा दंभ या विकारानं तो बाधित होत नाही. आणि पुढे म्हणतात वादे विवादे. खऱ्या भक्ताचं हे लक्षण आहे की आपलं मत पटवून देण्याकरता कोणाशी तो वादविवाद करत बसत नाही. आपलं मत कोणाला पटावं किंवा आपलंच लोकांनी ऐकावं किंवा आपलंच खरं करून दाखवण्याकरता दुसऱ्याच्या मताचं खंडन करावं असं त्या भगवत भक्ताला कधी वाटत नाही. मंडळी, जगामध्ये जी धर्माची भांडणं चालू आहेत सध्या, ही कशामुळे चालू आहेत. जो धर्म आपलंच मत खरं आहे हे लोकांच्या वरती लादायचा प्रयत्न करत नाही तो शांतताप्रिय धर्म म्हणायचा. पण आज शांततावादी धर्म म्हणवून घेणारे जगातले काही धर्म आहेत, ती आपली मतं लोकांच्या वरती लादण्याकरता जबरदस्तीनं आपल्या मतांचा स्वीकार लोकांनी करावा म्हणून काही शस्त्रांचा धाक दाखवून लोकाला आपल्या धर्माकडे खेचून घेतात.
काही प्रलोभनं दाखवून समाजाला आपल्या धर्माकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एका प्रकारचा तो असणारा स्वतःच्या मताचा दुराग्रह आहे. आणि अशा दुराग्रहानं धर्म स्वीकार केलेली माणसं ती धड धार्मिकही राहत नाहीत आणि धड अधार्मिकही राहत नाहीत. मधल्यामध्ये त्यांची लोंबकळणारी अवस्था होत असते. परंतु आपला सनातन धर्म असा आहे की त्यांनी आपली मतं कधी कोणावरती लादली नाही. आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या साधू संतांनी आपले तत्व मांडली जगापुढं, आपल्या तत्वांचा प्रचार केला. पण शस्त्राचा धाक दाखवून किंवा अन्य कोणत्या गोष्टीनं आपल्या मतांचा जगानं स्वीकार करावा असे कधीही प्रयत्न त्यांनी केलेले नाहीत. म्हणून सनातन धर्म जो आहे या सर्व धर्मांच्या पेक्षा तो वेगळा आहे. त्याचं कारण हे आहे. म्हणून इथं भक्ताचं लक्षण सांगत असताना समर्थ म्हणतात की तो वादविवाद कधी करत नाही. वादविवादामध्ये इतरांची मनं दुखावण्याची शक्यता असते, मनाला त्यांच्यात ठेच पोचण्याची शक्यता असते. आणि संत जो असतो, भक्त जो असतो, तो दुसऱ्याची मनं जपणारा असतो. म्हणून तो वादविवादामध्ये पडत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा सांगितला जातो. एक विद्वान पंडित तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे वादविवाद करण्याकरता आला. तुकाराम महाराजांनी त्यांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि विचारलं कशा करता येणं केलं, काय काम आहे माझ्याकडं. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज तुमचा लौकिक खूप ऐकलेला आहे, तुम्ही भगवंताचे निष्ठावंत भक्त आहात, तुम्ही वेदांत तत्वज्ञान मराठी अभंगामध्ये करता, त्यामुळं तुमच्याबरोबर मला तत्वचिंतनाचा वादविवाद करायचा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा मला पांडुरंग जी बुद्धी देतो त्याप्रमाणे मी काहीतरी बोलत असतो, मला काही तत्वज्ञान कळत नाही, मला वेदांत माहिती नाही आणि त्यामुळं मी वाद वगैरे काही करू शकत नाही. पण त्याने आग्रह धरला, मला तुमच्याशी वाद करायचा आहे. अरे बाबा पण मला वाद नाही ना करायचा. तो म्हणला पण माझी इच्छा म्हणून ठीक आहे बाबा, तुला वाद घालायचा असेल तर कर असं म्हटले. तुकाराम महाराजांच्या समोर तो बसला. थंडीचे दिवस होते. महाराजांनी थंडी वाजल्याचं निमित्त केलं आणि वाकळ जी होती ती अंगावरती पांघरून घेतली. अशी डोक्यावरून वाकळ पांघरून घेतली. समोर बसलेले आहेत. तो मनुष्य त्यांनी वादाला सुरुवात केली. काय त्याचे धर्मग्रंथ असतील, काही चिंतन त्यानं केलं असेल, त्याप्रमाणे तो बोलू लागला. महाराजांनी जी वाकळेच्या आतमध्ये हात घातले, दोन्ही बोटं कानामध्ये घातली आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामचिंतन करत बसले. तो जो वाद करणारा होता तो 1 तासभर बडबडला आणि नंतर विचारलं, महाराज तुमचं काय मत आहे याच्यावरती आता सांगा. मी जो विषय प्रतिपादन केला तेव्हा तुमचं काय मत आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी थोडंसं त्याच्याकडे बघितलं, हसले. माझं एकच मत आहे म्हणले की श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. म्हणजे काय. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा तू जे काय बोलत होतास ते सगळं मी ऐकत होतो, म्हणजे पण माझं मन त्याच्याकडे नव्हतं. मी भगवत चिंतनामध्ये लीन होतो. मला भगवंताचं चिंतन एवढंच माहिती आहे. म्हणजे वादविवादामध्ये, चर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा आग्रह दुराग्रह हे भगवत भक्त करत नसतात. आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी कोणाशी वैरही नसतं, कोणाबरोबर जिंकणं नसतं आणि कोणाबरोबर हारणं नसतं. कुणाला हरवण्याचा विषयच मनामध्ये नसल्यामुळं जिंकण्याचा संबंध किंवा हरण्याचा संबंधच येत नाही. अशा प्रकारे सर्वांशी मैत्री त्यांची असते. हे भगवत भक्ताचं मोठं महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणून न लिंपेमध्ये वादे विवादे असं म्हटलेलं आहे समर्थांनी. पुढं समर्थ सांगतात, करी सुख संवाद जो उगमाचा. हा भगवत भक्त जो असतो तो नेहमी सुखसंवाद करत असतो. सुखसंवाद या शब्दाचा अर्थ काय, तर ज्या संवादामधून स्वतःला आणि दुसऱ्याला सुख प्राप्त होतं त्याला सुखसंवाद असं म्हणतात. फार दिवसांनी जर आपल्याला एखादा मित्र भेटला तर आपण त्याच्याबरोबर किती बोलावं आणि किती नको असं वाटतं. सगळ्या बालपणीच्या असणाऱ्या आठवणी, शाळा कॉलेजमधल्या असणाऱ्या अनेक प्रकारच्या आठवणी, ह्याच्याशी आपण त्या ठिकाणी एकरूप झालेलो असतो आणि बोलण्यामध्ये दोघांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो. किती वेळ गेला हे कळत नाही.
परंतु त्या बोलण्याचा त्रास कोणालाही दोघांपैकी कोणालाही होत नाही. याला म्हणतात सुखसंवाद. किंवा एखादा प्रियकर आणि प्रियसी जी बोलत असतात एकमेकांच्या मध्ये, किती जरी वेळ बोलत राहिले तरी त्या बोलण्याचा त्यांना त्रास होत नसतो, कारण तो सुखसंवाद असतो. की ज्या संवादामधून, ज्या बोलण्यामधून दोघांनाही सुख प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो, त्याला सुखसंवाद असं म्हणतात. हा जो भक्त असतो हा सुखसंवाद करत असतो. कोणाशी करत असतो? उगमाचा म्हणतात. उगमाचा म्हणजे उगम हे कशाला म्हटलं की उत्पत्ती स्थान. ह्या ब्रह्मांडाचं, विश्वाचं उत्पत्ती स्थान जो परमात्मा, त्या परमात्म्याशी तो सुखसंवाद करत असतो. आपला आनंदही देवाला सांगत असतो, आपलं दुःखही देवाला सांगत असतो, आपले विचारही देवाशी मांडत असतो. वेळ प्रसंगी प्रेमानं देवाशी भांडतही असतो तो भक्त. पण त्या भांडणामध्ये देखील दोघांना आनंद आहे. देवालाही आनंद आहे आणि त्या भक्तालाही आनंद आहे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा असताना कधी कधी त्या गवळणी गोकुळातल्या भगवंताला शिव्या द्यायच्या, श्रीकृष्णाला शिव्या द्यायच्या. परंतु ते शिव्या ऐकताना सुद्धा देवाला अतिशय आनंद वाटायचा. महाराज म्हणतात, कौतुके त्यांच्या पाहे मुखाकडे, शिव्या देता सुखे हसत असे. भगवान परमात्मा कौतुकानं त्यांच्या तोंडाकडे बघायचे की शिव्या सुद्धा किती गोड वाटायच्या त्यांना. का तर त्या प्रेमातून असायच्या म्हणून. ह्याला सुखसंवाद असं म्हणतात. हा जो भक्त असतो तो असा सुखसंवाद भगवंताशी करत असतो. कुणाशी वादविवाद करत नाही, सर्वांच्या बरोबर मैत्रीनं अशा प्रकारचा संवाद त्याचा चाललेला असतो. हे भक्ताचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या लक्षणाने जो युक्त आहे तो एक खऱ्या अर्थानं भगवंताचा दास आहे, सर्वोत्तमाचा दास आहे, किंवा भगवंताचा तो भक्त आहे. हे भक्ताचं लक्षण ओळखावं असं समर्थाने आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं असणारे हे चिंतन, आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती जर नवीन आलेला असाल आणि आपण हे पहिल्यांदा ऐकत असाल तर इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.